नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मी आहे मेधा आणि तुम्ही ऐकताय डॉक्टर सूम हा कार्यक्रम. मंडळी, आता एक प्रश्न सध्या खूप ऐरणीवर आहे जो आरोग्याच्या बाबतीत आहे. अनेक ठिकाणी असं ऐकू येतं आपल्याला की रक्तदानाचं प्रमाण वाढायला पाहिजे, कारण ज्यांना रक्ताची आवश्यकता आहे अशा मंडळींना रक्ताच्या तुटवड्याचा सामना करावा लागतोय. कोविड नंतरच्या काळात रक्तदानाचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि त्यामुळं हा रक्तपुरवठा जो होतो लोकांना तर त्याचा तुटवडा भासायला लागलाय. सांगलीमध्ये मंडळी आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा ब्लड बँका आहेत आणि या ब्लड बँकांच्या थ्रू रक्तदानाचे कॅम्प्स घेतले जातात आणि मग अशा या कॅम्प्समधून बरंच सारं रक्त गोळा होतं, साठवलं जातं आणि योग्य त्या पेशंटला त्याचा पुरवठा केला जातो. आणि ही सगळी साखळी सध्या तुटताना दिसते आणि म्हणूनच हा रक्ताचा तुटवडा आता पेशंटना जाणवतोय. म्हणजेच अनेक हॉस्पिटलमधून अशा गोष्टी ऐकायला येतात की रक्ताचा पुरवठा कमी पडतोय, बाहेर आपल्याला ब्लड मिळत नाहीये आणि मग रुग्णांची जी संख्या आहे तर ती बरी होण्यापेक्षा मग क्रिटिकल होण्याकडे जाऊ शकते, असं भविष्यात होऊ शकतं मंडळी. म्हणून आपण काय करायचंय तर रक्तदानासाठी पुढे यायचंय. आज हा विषय मी घेतलाय कारण आज मी आमंत्रित केलेला आहे सांगलीमधले मंडळी पहिले रेडिओलॉजिस्ट, बरं का, पहिले रेडिओलॉजिस्ट डॉक्टर श्रीनिवास नाटेकर, जे शिरगावकर ब्लड बँकेचे संस्थापक सदस्य आहेत आणि मुख्य म्हणजे इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे ते व्हाईस प्रेसिडेंट आहेत. आणि त्यांनी ही जी शिरगावकर ब्लड बँक स्थापन केली आणि मग ही स्थापन का केली, कशी केली, त्याचा सगळा प्रवास काय आहे आणि आता या संस्थेनं नेमकं काय काय नवीन काम केलेलं आहे आणि रक्तदानासाठी लोकांना हे लोक कसे प्रवृत्त करतायत आणि त्याचा नक्की काय उपयोग होणार आहे, या सगळ्या विषयीची माहिती आपण आज डॉक्टर श्रीनिवास नाटेकर यांच्याकडून घेणार आहे. सर, तुमचं या कार्यक्रमात अगदी मनापासून मी पहिल्यांदा स्वागत करते. नमस्कार. सांगलीला इतका उत्तम रेडिओलॉजिस्ट म्हणून तुम्ही लाभलेले आहात, इतकं छान काम इतकी वर्ष तुम्ही करताय आणि विशेष आज आपण बोलतोय तो विषय जो ब्लड बँक आहे, तर शिरगावकर ब्लड बँकेची स्थापना तुम्ही केलीत इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या साथीनं. म्हणजे आता किती जुना काळ होता, साधारण किती वर्ष झाली या संस्थे? 1970 साली असं जाणवायला लागलं की सांगलीमध्ये गायनेकोलॉजिस्ट आले, ऑर्थोपेडिक सर्जन्स यायला लागले, 1-2 झाले आणि प्रत्येक ठिकाणी मोठी ऑपरेशन्स होऊ घातली, पण रक्त मिळत नव्हतं. तेव्हा लक्षात आलं की आणि ऍक्सिडेंट्स व्हायला लागले रोडवरचे किंवा कारखान्यांमध्ये आणि मग तिथे रक्ताशिवाय काही मंडळींना फार मोठी किंमत मोजायला लागली. तर मग अशा वेळेला वाटलं की आता इथे काहीतरी एक रक्तपेढी पाहिजे. त्यावेळेला असं एक रेकॉर्ड होतं की ज्या ज्या गावांमध्ये असा प्रयोग झाला होता की फक्त ऐच्छिक रक्तदानावरती चालवलेली रक्तपेढी ह्या सगळ्या बंद पडल्या होत्या, त्यांना रक्तदातेच मिळत नव्हते. आणि हे चॅलेंज आम्ही त्यावेळेला घेतलं आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीची आपल्याकडे ब्रांच आहे आणि त्याच्यातर्फे मग आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून मग आम्ही ही योजना आमच्या हातामध्ये घेतली आणि हे एक प्रकारचं चॅलेंज होतं अक्षरशः. आणि आज आता बरोबर पुढच्या वर्षी त्याला 50 वर्ष होणार आहेत. आपली रक्तपेढीची स्थापना 72-73च्या सुमाराला झाली आणि त्याच्यामुळे खूप आम्ही काही शिकलेलो आहोत. खूप अवघड सुरुवातीचे आमचे दिवस होते. बरोबर सर, आता तुम्ही म्हणालात की हे अवघड दिवस होते आणि आता आपण तेच परत फेस करतोय, रक्तदाते कमी पडतायत आपल्याला. त्यावेळेला काय कंडिशन होती, कारण त्यावेळेला तर लोकांची मानसिकता खूप वेगळी असेल, रक्त द्यायला मंडळी पुढे यायला घाबरत असतील, कशी कंडिशन होती त्यावेळेला सगळी? तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल की त्यावेळेला असं होतं की सांगलीमध्ये, आता आपण जर सांगलीचं उदाहरण घेतलं तर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये थोडंसं रक्त मिळायचं आणि वानलेस हॉस्पिटलमध्ये रक्त मिळायचं आणि बाहेर पॅथॉलॉजिस्टकडं, आणि त्याच्याकडे ते रक्तदाते जे असायचे ते केवळ पैशाकरता रक्त द्यायचे. म्हणजे त्याच्यामध्ये महारोगी असायचे, टीबीचे पेशंट असायचे, दारू करता पैसे पाहिजेत किंवा नशा करण्याकरता पैसे पाहिजेत, अशी गरज ज्यांची असायची ते जाऊन रक्त द्यायचे. आणि एकदा इथे द्यायचे, दुसरीकडे द्यायचे, त्यांचं हिमोग्लोबिन कदाचित 8-6 पण असेल, जे नॉर्मली 14-15 पाहिजे, पण केवळ पैशाकरता ते देत होते, धंदेवाईक रक्तदाते. आणि हेच रक्त फक्त त्यावेळेला अवेलेबल होतं. आणि म्हणजे तुम्ही समजू शकाल की किती अवघड होतं डॉक्टर. आणि मग आमच्या लक्षात आलं आणि आम्ही एक डॉक्टर आप्पासाहेब चोपडे, मी, डॉक्टर किशोर मगदूम, हे सगळे आता नाही आहेत, नंतर डॉक्टर गुजर, आम्ही सगळ्यांनी विचार असा केला की आपण एक चॅलेंज म्हणून आपण हे घेऊया आणि प्रायोगिक तत्वावरती आपण पहिल्यांदा रक्तपेढी सुरू करूया. 1 वर्ष वाट बघूया आणि जर चालली व्यवस्थित
तर मग पुढं काय करायचं ते आपण ठरवूया. एकूणच त्यावेळेचे अनुभव पण तुमचे खूप वेगळे असतील. एखादा अनुभव तुम्ही सांगू शकाल का? कारण जेव्हा लोकांमध्ये हा अवेअरनेस निर्माण करायचा आहे की रक्तदान केल्यानं लोकांचे प्राण वाचणार आहेत आणि तुम्हाला काही फरक पडणार नाही, म्हणजे जी व्यक्ती रक्तदान करते त्याला काही फारसा फरक पडणार नाहीये, पण त्या रक्तदान केलेल्या व्यक्तीचं रक्त दुसऱ्या व्यक्तीचं जीव वाचवू शकतं. तर हे लोकांच्या मनामध्ये रुजवायला तुम्हाला कसा प्रयत्न करावा लागला? एक छोटासा अनुभव काय सांगाल? आमच्या सुरुवातीचा अनुभव सांगतो की कुठेतरी कुठल्या तरी कवठेमंका किंवा कुठेतरी मणेराजुरी इथे कोणतरी सांगायचं की आम्ही रक्त द्यायला तयार आहोत म्हणून, आणि ती वेळ नेमकी असायची की तुम्ही 11 वाजता या 12 वाजता या. मी पहिलाच रेडिओलॉजिस्ट होतो, पण माझा दवाखाना सोडून आम्ही तिथे जायचो. माझ्या मोटारीमध्ये मागच्या बाजूला आईस बॅग घालून, त्याच्यात त्यावेळेला बाटल्या होत्या, त्यावेळेला बॅग्स नव्हत्या, तर त्यात बर्फ आणि त्यात ते घालून आम्ही जायचो. आणि गेल्यानंतर आम्ही ते सगळं उघडल्यानंतर जमलेले 10-15 लोक होते ते हळूच बघायचे, उठायचे आणि चालायला लागायचे. आणि ज्यांनी जो कॅम्प ऑर्गनाईज केला होता तो फक्त शिल्लक राहायचा आणि तो सांगायचा माझ्या बायकोचं घ्या जिचं हिमोग्लोबिन असायचं 6 किंवा 7, किंवा म्हातारी कोणतरी आजी किंवा आजोबा यांचं रक्त घ्या. आम्ही एवढा वेळ, एवढा पेट्रोल, एवढा खर्च करून यायचो आणि 1 किंवा 2 बाटल्या सुद्धा आणलेल्या आहेत. म्हणजे हा अनुभव किती फ्रस्ट्रेटिंग असेल, खरंच आहे, किती अवघड असेल हे तुम्हाला याच्यावरून कळेल. नक्कीच. पण असं असून सुद्धा या बँकेचा प्रवास आतापर्यंत, आता म्हणजे 50 वर्ष पूर्ण होतील म्हणालात तुम्ही, तर हा सगळा असा प्रवास चालू झाला. हा प्रवास करत असताना त्या काळचे काही अनुभव तुम्हाला सांगावेसे वाटतील आम्हाला? हो, अगदी जरूर सांगतो. काय आहे, सुरुवातीला मी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही रक्त असं गोळा करायचो आणि त्यानंतर मग दुसरं असं होतं की पैसे पाहिजेत. आता साधारण त्यावेळेला अशी कल्पना होती की आम्ही फुकट रक्त देतो. एकदा असं झालं, काय होतं सुरुवातीच्या आमच्या काळामध्ये, आणि आम्ही खरोखरच वी आर एव्हर थँकफुल की आपलं वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज ह्याच्या स्टुडंट्स आहेत, त्यांनी खरं सांगायचे म्हणजे आपली ब्लड बँक जगवलेली आहे असं आम्ही स्पष्ट सांगतो. दर आठवड्याला आम्ही तिथे जायचो. 8, 9, 10 मुलं पुढे यायची आणि रक्तदान करायची. एकदा असं झालं की त्यातल्या एका मुलाच्या आईला किंवा वडिलांना रक्त लागलं आणि तो बँकेत आला रक्त घेऊन जाण्याकरता आणि वगैरे त्याच्याकडून पैसे घेतले गेले. त्यांनी तिथं जाऊन सांगितलं की अरे हे रक्त फुकट घेतात, पण रक्त पाहिजे तेव्हा त्याला पैसे द्यायला लागतात आणि हे धंदा करतायत. असं तिथे झालं. पुढच्या खेपेला आम्ही गेलो त्यावेळेला 2 किंवा 3च मुलं पुढे आली. मग आम्ही असं केलं, त्या टिळक हॉलमध्ये आम्ही एक मोठी सगळ्या मुलांची मीटिंग घेतली. त्यांनी सांगितलं की हे तुमचं रक्त, आता या रक्तावरती काय करायला लागतं, ते रक्त आहे पहिल्यांदा पिशवीत किंवा बाटलीत घ्यायला लागतं, ही बाटलीची किंमत एवढी. असा जमा खर्च आपण घरामध्ये जसा लिहितो तसा जमा खर्च फळ्यावरती लिहिला की लागणारी इलेक्ट्रिसिटी, फ्रीजचा खर्च, पाणी किती लागतं, लोकांचे पगार काय आहेत, रिएजंट्स काय आहेत, मी टेस्ट त्याच्यावरती काय काय करतो, हे सगळं जमा खर्च तिथे मांडला. आणि मग त्यांना सांगितलं की आता हे एवढा खर्च तुमच्या एका फुकट रक्तावरती झालाय, कसं शक्य आहे आम्हाला देणं. आणि त्या मुलांना ते इतकं पटलं की त्यानंतरच्या आठवड्यामध्ये आम्ही जे 6-7 करता धडपड करत होतो तिथे 15-15, 20-20 आम्हाला बाटल्या मिळायला लागल्या. तसंच बिंदू माधव जोशी हे त्यावेळेला ग्राहक पंचायतीचे हे होते, चीफ होते. त्यांनी कुठली तरी एक ब्लड बँक बघितली आणि त्यांनी असं एक वाईल्ड स्टेटमेंट केलं होतं पेपरमध्ये. तर त्यांना सुद्धा आम्ही बोलावलं, ते आले, त्यांना हे सगळं दाखवलं. त्यानंतर ते आमचे ब्रँड अँबॅसिडर सारखे झाले. त्यांना आमची ब्लड बँक जी अगदी नियमाप्रमाणे प्रत्येक गोष्ट तिथे अगदी नियमाची चोख झालेली, ते सगळीकडे जाऊन आवर्जून सांगायचे की तुम्हाला जर आयडियल ब्लड बँक बघायची असेल तर डॉक्टर शिरगावकर ब्लड बँक बघा. असं झालं. बरोबर. आता कॅम्प्स वेगळे वेगळे लावले जातात आणि या कॅम्प्समधनं ब्लड एकत्र होतं आणि मग ते बँकेकडे येतं. हे रक्तदानासाठी हे कॅम्प्स जे लावतात, तर यासाठी काय काय करावं लागतं नेमकं? म्हणजे आता आपला कार्यक्रम ऐकल्यावर एखाद्या ग्रुपला वाटलं की आपण पण एक डोनेशन कॅम्प घ्यावा आणि शिरगावकर पेढीचा आपण त्याच्यासाठी सपोर्ट घ्यावा, तर अशा लोकांनी काय करायला पाहिजे? एक आपल्याला तर पहिल्यांदा एक खोली लागते, मोठ्या म्हणजे हॉल सारखा लागतो. कारण एका वेळेला 5 किंवा 6, 7, 10 जितकं तर समजा 100 बाटल्या जर असतील तर जितके जास्त असतील एक 6 किंवा 7, आणि आमचे टेक्निशियन तेवढेच असतात. एकाला चालू करायचं, ते चालू होत असतं तोपर्यंत दुसरीकडे असं करत करत तेवढा वेळ लागतो. त्यामुळे तेवढा व्यवस्थित कम्फर्टेबल झोपता येईल अशा कॉट पाहिजे. नंतर जागा मोठी पाहिजे. दुसरं काही नाही, इलेक्ट्रिसिटी लागते, आपल्याला उजेड लागतो. आणखीन रक्तदान केल्यानंतर आमच्या रक्तपेढीतर्फे त्यांना कॉफी आणखीन बिस्किट देतो आपण. कशा करता की त्याला थोडा वेळ त्याला असं कुणाला जर असं वाटलं तर एनर्जी वाटते आणि इट्स अ टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड आमच्यातर्फे की बा तू एवढं छान रक्तदान केलंयस, आमच्यातर्फे थोडीशी तुला भेट आहे.
बाकी आम्ही काहीही प्रलोभन दाखवत नाही. आता दिवस सगळे बदललेले आहेत किंवा मी नंतर म्हणेन की आम्ही आमची रक्तपेढी आहे ती इतरांच्या पेक्षा वेगळी का. सर हे सांगाल तुम्ही, पण आपण एक छोटासा ब्रेक घेतोय आणि या ब्रेक नंतर शिरगावकर ब्लड बँक खरंच इतरांपेक्षा वेगळी का आहे हे तुमच्याकडून जाणून घेतोय. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 ग्रीन FM, सुनो ग्रीन राहो एव्हरग्रीन. तर मंडळी 90.4 ग्रीन FM वर डॉक्टर्स रूम मध्ये तुमच्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करते. आज आपण बघतोय सांगलीतले पहिले रेडिओलॉजिस्ट जे आहेत डॉक्टर श्रीनिवास नाटेकर, तर त्यांनी सांगलीमध्ये डॉक्टर शिरगावकर ब्लड बँक सुरू केली. संस्थापक सदस्य आहेत ते आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी जी आहे त्याचे व्हाईस प्रेसिडेंट आहेत आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटी मार्फतच ही बँक त्यांनी सुरू केलेली होती. आपण आता ब्रेकला जाण्यापूर्वी बघितलं होतं की शिरगावकर ब्लड बँक ही इतरांपेक्षा वेगळी का आहे. सर काय सांगाल, का वेगळी आहे ही? पहिली गोष्ट म्हणजे मी असं म्हणेन की ही सगळ्यात पहिली ब्लड बँक आहे. त्याच्यामुळं आम्हाला जो अनुभव आलेला आहे तेवढा अनुभव कुणालाच असणं शक्यता नाही. आता 72ला आपण चालू केली म्हणजे आता जवळजवळ 50 वर्ष होतील. 50 वर्षामध्ये आम्ही जवळजवळ 2,50,000 पेक्षा जास्ती ब्लड युनिट्स आजपर्यंत लोकांना दिलेली आहेत. आता जवळजवळ 15 ते 16 ब्लड बँक सांगली मिरजेच्या एवढ्या एरियामध्ये. मग त्यांच्यामध्ये आमची रक्तपेढी, आता लक्षात ठेवा, आता ब्लड बँक असं म्हणत नाही, ब्लड सेंटर असं आता नवीन याच्याप्रमाणे त्यांचं नॉमेनक्लेचर असं झालेलं आहे, ब्लड सेंटर. तर आपलं जे डॉक्टर शिरगावकर ब्लड सेंटर जे आहे ते निराळं कसं. तर पहिली गोष्ट म्हणजे असं, आम्ही रक्त घेतो ते ऐच्छिक रक्तदाते असतात फक्त, आणि ते खऱ्या अर्थाने ऐच्छिक असतात. कुठलंही प्रलोभन नाही, कुणावरतीही प्रेशर नाही, कुणालाही आग्रह नाही, आणि वयामध्ये बसेल म्हणजे 18 ते 55 असेल, 18 ते 60 जे ठरलेलं आहे त्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे. हिमोग्लोबिन चेक करून ज्याचं हिमोग्लोबिन चांगलं आहे असाच त्याची व्यवस्थित मेडिकल एक्झाम करून त्याच्या हिस्ट्री घेऊन की ज्याला नुकताच कावीळ झालेली नाही आहे किंवा दुसरा काही आजार नाही आहेत, अशा तऱ्हेने असा जो घेतलेला असतो. म्हणजे होतं कसं की जेव्हा आपण रक्त घेतो तेव्हा ते आयडियल असतं की ज्याचं हिमोग्लोबिन चांगलं आहे, त्याच्यामध्ये पसरणारा कुठलाही रोग नाही आहे, म्हणजे सेफ आहे. ही इथून सुरुवात होते. ते रक्त घेतल्यानंतर आम्ही जे स्टोअर करतो ते स्टोअर प्रॉपर स्टोअर 4 to 6 डिग्री जर असेल होल ब्लडला तर. आणि मग आता सध्या काय झालंय की गेले 10-12 वर्षापासून फ्रॅक्शनायझेशन म्हणतो, रक्ताचे आपण घटक निर्णय करतो. पूर्वी असं होतं की एक रक्त घेतल्यानंतर दुसऱ्याला दिलं म्हणजे संपलं. आता एका रक्ताचे प्लाझ्मा बाजूला केला जातो, त्यातल्या तांबड्या पेशी आहेत त्या बाजूला केल्या जातात, आरबीसी म्हणतात त्याला, कॉन्सन्ट्रेट म्हणतात, आणि प्लेटलेट्स बाजूला केले जातात. आता डेंग्यू सारख्या रोगामध्ये वगैरे प्लेटलेट्स फक्त लागतात. काही अॅनिमिया किंवा असेल तर तिथे आरबीसीज लागतात, म्हणजे तांबड्या पेशी लागतात. आणि प्लाझ्मा हे बर्न्स करता किंवा इतर गोष्टींकरता प्लाझ्माची गरज असते. किंवा परवा कोविड आला, कोविडमध्ये आपण खूप प्लाझ्मा, आपल्या ब्लड बँकेने खूप चांगलं काम त्यावेळेला केलं कोविडमध्ये. तर अशा तऱ्हेने हे जे फ्रॅक्शनायझेशन करतात हे प्रॉपर व्हायला लागतं. म्हणजे कसं होतं, एकाचे सेल्स त्याच्यात वगैरे गेले किंवा पेशंटला रिॲक्शन येते. तर मला सांगायला अतिशय आनंद होतोय की इतक्या वर्षाच्या अनुभवामध्ये आतापर्यंत अनटोवर्ड रिॲक्शन म्हणतात अशी कधीही आलेली नाही. दुसरं, आपल्याकडचा प्लाझ्मा घेतला तर त्याच्यामध्ये सेल न गेल्यामुळं पेशंटला त्रास होत नाही. म्हणजे दुसरं कसं झालं की रक्त चांगलं आहे, सकस आहे, उत्तम आहे, आणि दुसरं ते प्रॉपरली स्टोअर केलंय. आता प्लाझ्मा आपल्याकडे -40 -80 असे आपल्याकडे रेफ्रिजरेटर्स आहेत. तर स्टोरेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरं गोष्ट असं की ग्रुप, की प्रॉपर ग्रुप, म्हणजे एचं असेल तर बीचं असेल तर ए बी, तर हे सगळ्यांना शाळेपासून असतं म्हणून ते काही बोलण्याचं काही कारण नाही आहे. किंवा RH पॉझिटिव्ह RH निगेटिव्ह, तर हे ग्रुपिंग सुद्धा अतिशय उत्तम रीतीने करणं हे महत्वाचं आहे. याच्याकरता आम्ही पहिल्या दिवसापासून काही ज्या गोष्टी ठरवल्या होत्या त्यापैकी एक गोष्ट अशी की ज्याला लागणारे रिएजंट्स आहेत कितीही महाग असले तरी चालतील, ते बेस्ट असले पाहिजे. स्टोरेज असेल ते बेस्ट पाहिजे. जनरेटर्स आमचे चालू असतात, 24 तास चालू म्हणजे 24 तास चालू पाहिजेत. बंद पडलंय चालू झालंय बंद पडलंय असं नाही. टेस्टिंग प्रॉपर, स्टोरेज प्रॉपर, आणि डिस्ट्रीब्युशन आपण जे लोकांना देतो ते. तर हे ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. आणि दुसरं, चार्जेस, गव्हर्नमेंटचे चार्जेस जवळजवळ 1500 रुपयापर्यंत आहेत एका युनिटला. आम्ही परवापर्यंत 1000 करत होतो, त्यावेळेला 1250 होतं. नंतर 1450 झालं, त्यावेळेला आम्ही 1250 केलं.
आता 1500 असेल तर 1450 किंवा असं काहीतरी आम्ही घेतो. लक्षात घ्या, आम्ही ह्याला सर्व्हिस चार्ज म्हणतो. ह्याच्यामध्ये आमचा लॉस आहे. दरवर्षी आम्हाला 10 ते 12 लाख रुपयापर्यंत होत होता. ते आता मध्ये आम्ही असं केलं की सोलर घेतला, त्याच्यामुळे आमचा इलेक्ट्रिसिटीचा खर्च कमी झाला वगैरे असं करून, पण तरी सुद्धा 7-8 लाख रुपयाचा वार्षिक नुकसान आहे. आणि म्हणून आपण पैसे चार्ज करतो, त्याला सेवा शुल्क म्हणतो. हे एक आमच्या बँकेची स्पेशालिटी आहे. दुसरं 7 days a week 24 hours असं आमचं असतं. बरोबर. रात्रीचं आहे म्हणून चार्जेस निराळे, रेअर ग्रुप म्हणून चार्जेस निराळे वगैरे वगैरे असं काहीही नाही. आणि दुसरं एस टेरुमो म्हणून जे मशीन आहे ते लेटेस्ट आहे, जे पुण्यानंतर पहिल्यांदाच आपल्याकडे सांगलीला आलं 10 वर्षापूर्वी वगैरे. आता लोकांकडे असतील, मला माहिती नाही. तर त्याच्यामध्ये ॲक्युरेसी आहे खूप. आणि कुठल्याही ग्रुपचं, म्हणजे असं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं असेल तर, की प्लेटलेट समजा तुम्हाला पाहिजेत, तर बरं तुम्ही काय कराल की बी ग्रुपचा जो माणूस असेल ज्याला गरज आहे, डेंग्यू झालाय, तर बी ग्रुपचंच आम्हाला पाहिजे म्हणून आमचं ते मशीन असं आहे की कुठल्याही ग्रुपचं घेतलं तरी चालतं. त्यांनी प्लाझ्मा बाजूला केला तर त्याच्यामध्ये एकही सेल तिकडे जात नाही, तो प्लाझ्मा सेफ असो. तर अशा काही गोष्टी आमच्या ब्लड बँकेच्या बाबतीत आहेत असं आम्हाला वाटतं आणि त्याचा आम्हाला रास्त अभिमान आहे. नक्कीच नक्कीच. म्हणून तर इतकी वर्ष ही सेवा द्यायचं काम शिरगावकर रक्तपेढी म्हणूया तर करतीये सध्या. आता नवीन काहीतरी व्हॅन पण आलेली आहे ना. तुम्ही मगाशी जो प्रश्न विचारला की कॅम्प ऑर्गनाईज करायचा असेल तर काय गोष्टीची गरज आहे, आता असं झालेलं आहे की आपल्या इंडियन रेड क्रॉस सोसायटी सांगली ब्रँडचं काम बघून आम्हाला जुन्या काळामध्ये राजा महाराज सिंग ट्रॉफी मिळाली होती, द बेस्ट वर्क ऑफ इंडियन रेड क्रॉस सोसायटी इन महाराष्ट्र स्टेट म्हणून. त्याला पुष्कळ वर्ष झाली. आता आम्ही असं म्हणेन की आमच्या कामाकडे बघून इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटीने इंडियन रेड क्रॉस सोसायटीला आणि नंतर स्टेट इंडियन रेड क्रॉस सोसायटी याच्यातर्फे आपल्याला सुमारे 65 लाख रुपयाची मोबाईल ब्लड बँक दिलेली आहे. बर. त्या मोबाईल ब्लड बँकमध्ये आयडियल आहेत सिच्युएशन. 3 लोकांना एका वेळेला ब्लीड करता येतं, आरामशीर खुर्च्या आहेत, सगळं व्यवस्थित आहे. म्हणजे जे आयडियल ब्लड बँक मध्ये पाहिजे ते सगळं त्याच्यात आहे. गुड. ते टेस्टिंग तिथे करता येतं, तुम्हाला प्रॉपरली स्टोअर करता येतं. म्हणजे असं होतं बऱ्याच वेळेला की ब्लड कॅम्प मधून घेतल्यानंतर ते परत ब्लड बँकेपर्यंत नेसतोपर्यंत किती वेळ लागतो, त्याच्यावरती त्याची क्वालिटी एखाद्या वेळी डिटेरिएट व्हायचा संभव असतो. तर ह्या बाबतीत शक्यच नाही, कारण आतच इतकी उत्तम सोय आहे. ते आतमध्ये कॉफी मशीन आहे, टेस्टिंग करण्याकरता लॅब आहे छोटीशी, सगळ्या गोष्टी तिथे आहेत. किंवा इमर्जन्सी काही झाली तर तुम्हाला इमर्जन्सी टॅकल करता येईल, कोणाला फेंटिंग झालं हे झालं तेही त्याच्यामध्ये आहे. तर फक्त एक प्लग दिला आम्हाला, त्याला जोडलं की ती ब्लड बँक झाली. खरं. म्हणजे इतक्या सोयी सुविधांनी युक्त अशी ही शिरगावकर ब्लड बँक झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही. आता आणखी काही महत्वाचे मुद्दे माझ्या मनामध्ये आहेत सर. आपण लोकांना रक्तदानाचं आवाहन करतो, तर एखाद्या व्यक्तीला वाटलं की आता काही कॅम्प वगैरे नाही पण मला ब्लड डोनेट करायचंय माझं, किंवा इन जनरल लोकांच्या एखाद्याला काही आयडिया नाहीये पण त्याला सांगायचंय आपण की तू रक्तदान कर, तर त्यानं ते का करावं आणि कुठे करावं. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे एखादा रक्तदाता एखाद्या ब्लड कॅम्पमध्ये गेलेला आहे, ब्लड डोनेशन कॅम्पमध्ये गेलेला आहे, तिथं त्यानं अवेअरनेस म्हणून काय बघावं, म्हणजे आपण जे ब्लड देतोय ते योग्य व्यक्तीच्या हातात जात आहे आणि तिथून ते योग्य ब्लड बँकेत जाणार आहे आणि तिथून मग ते एखाद्या व्यक्तीला ते दिलं जाणार आहे. त्यानं काय बघावं तिथे. माझं म्हणणं असं आहे, आपण सुरुवातीपासून जे बोललो आहोत की डॉक्टर शिरगावकर ब्लड बँकेसारख्या बँकेमध्ये द्यावं. साधं आणि सोपं आहे त्याचं कारण असं की आमचा अनुभव असा आहे की आमचं ज्याला इंग्लिशमध्ये आपण रिलायबिलिटी म्हणतो किंवा क्रेडिबिलिटी म्हणतो, मराठीत त्याला विश्वासार्हता म्हणतो. ही 50 वर्षाची विश्वासार्हता आम्ही निर्माण केलेली अशी आहे की आज डॉक्टर्स, त्यांचे नातेवाईक किंवा VIP पेशंट्स किंवा जे असे आहेत ते नक्की आमच्याकडनं रक्त घेऊन जातात. आणि हेच मी म्हणेन की आम्हाला दिलेलं सर्टिफिकेट आहे इतक्या वर्षाची जी आम्ही विश्वासार्हता कसोशीने पाळलेली आहे, तर ती आम्हाला त्याचं कामी आता येते असं मला वाटतं. पण तरी हे बघावं असं मला वाटतं. आणि दुसरा रक्तदाता कुणी ऑर्गनाइज कॅम्प केलाय, कुठे हे रक्त कुठं जाणार आहे एवढं याची थोडीशी चौकशी करायला हवी असं मला वाटतं रक्त देणाऱ्या व्यक्तीने. बरोबर ना. हो, अगदी बरोबर. बरोबर. तर एकूणच मंडळी, या सगळ्या गोष्टी ऐकल्यावर आपल्याला लक्षात आलं असेल की पहिली गोष्ट म्हणजे जी व्यक्ती रक्तदान करू शकते आरामात, तिला काहीही प्रॉब्लेम नाही आहे, अशा प्रत्येक व्यक्तीने रक्तदान करायला पाहिजे. आणि सर किती अंतरानं त्यानं रक्तदान करावं. एक लक्षात आपण असं ठेवलं पाहिजे की ज्या आपल्या शरीरामध्ये 5 लिटर म्हणजे 500 cc एवढं रक्त असतं, ते फिरत असतं. तो आपल्याला जर असं वाटलं की समजा 300 आपण दिलं तर याचा अर्थ आता माझ्या शरीरामध्ये 4700 cc शिल्लक राहिलं, असं नसतं.
हे एखाद्या विहिरीतल्या उपसासारखं आहे. तुम्ही जरा उपसा काढायला लागलात की खालचा जो झरा असतो त्यातून नवीन पाणी तयार होतं. तसं आपल्या शरीरामध्ये नवीन रक्त चालू होतं आणि 48 तासामध्ये पुन्हा सगळंच्या सगळं रक्त रिप्लेस झालेलं असतं. ओके ओके. दुसरं, आम्ही नेहमी असं म्हणतो की दर 3 महिन्यांनी 4 महिन्यांनी सुद्धा द्यायला काही हरकत नाही. पहिली गोष्ट, तुमची जनरल हेल्थ चांगली पाहिजे. दुसरी, हिमोग्लोबिन तुमचं चांगलं पाहिजे. आणि दुसरे, रक्तातून काही रोग झाले म्हणजे जुने सुद्धा असतील कदाचित, म्हणजे आता इन्फेक्टिव्ह हेपेटायटिस म्हणतो आपण, म्हणजे जॉन्डिस किंवा हेपेटायटिस आपण त्याला म्हणतो, की कावीळ तिचं होऊन गेलेली असेल, किंवा मलेरिया होऊन गेलेला असेल, तर हे रक्तातून जाऊ शकतात. किंवा HIV. आता तुम्हाला सांगायला हरकत नाही की HIV 1986 साली भारतात पहिला HIVचा पेशंट आला. त्यावेळेला आपली रक्तपेढी मी स्वतः त्यावेळेला पैसे गोळा केले, 1 लाख रुपये. एलायझा टेस्टिंग म्हणतात, म्हणजे रक्ताचं HIV करता बघणं, हे त्यावेळेला कुठलंही कोणीही बघत नव्हतं. बरं. आणि पहिल्या आम्हाला सगळ्यांनी सांगितलं की अरे अशा साथी येऊन जातात, HIV असं काही जात नाही रक्तातून, तुला कोणी सांगितलंय असं? म्हटलं नाही, मला ते वाटतं पण निदान आपले तरी रक्तदाते हे सुरक्षित राहिले पाहिजेत, खर्च झाला तरी हरकत नाही. आणि पहिल्या 5,000 टेस्ट निगेटिव्ह आल्या आणि नंतर HIVचं आपल्या जिल्ह्याचं काय झालं हे सर्वश्रुत सगळ्यांना माहिती आहे. तुम्हाला 3 ते 4 महिन्यांनी व्यक्ती पुन्हा एकदा रक्तदान करू शकते. आणि जे हेल्दी आहेत, ज्यांना कुठलाही वेगळ्या प्रकारचा त्रास नाही आहे आणि फक्त मानसिक इच्छा आहे त्यांची, तर अशा सगळ्या व्यक्ती रक्तदान करू शकतात. आणि इथून पुन्हा एकदा आम्ही सांगतो की खरंच तुम्ही रक्तदान करा. कॅम्पची वाट बघू नका. शिरगावकर सारख्या चांगल्या ज्या रक्तपेढी आहेत तर तिथे जाऊन तुम्ही रक्तदान करा असं मी सांगेन. नाही, मी तर म्हणतो, आता परवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॅम्प झाला आमच्या, तिथे मी मुलांना जे सांगितलं तेच मी सगळ्यांना, समाजामधल्या सगळ्यांना सांगेन की डॉक्टरांच्या बद्दल एक बाकीच्या लोकांना असं वाटत असतं की अरे त्यांना संधी आहे की कुणाला तरी वेदना कमी करायच्या आहेत, कोणाला तरी बरं करायचं आहे, कोणाचे तरी प्राण वाचवायचे आहेत. मी तर म्हणेन की प्रत्येकजण डॉक्टर होऊ शकेल. ते जे श्रेय आम्हाला थोडंफार मिळतं तर ते कोणालाही मिळू शकेल, फक्त हात पुढं करायचं आणि रक्त द्यायचं. तर मी म्हणेन की वाढदिवस साजरे करा किंवा काही, म्हणजे जे आनंदाचे क्षण आहेत त्या आनंदामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी ज्यांच्या घरामध्ये दुःख आहे ते दुःख निवारण करण्याचा जे समाधान आहे, सात्विक समाधान, मला वाटतं ते कुठल्याही पैशाने नाही मिळणाऱ्या कुठल्याही सुखापेक्षा हा एक आत्मिक आनंद आहे, सात्विक आनंद आहे आणि तो प्रत्येकाने मिळवावा अशी माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि असं झालं तर हे रक्ताचा तुटवडा वगैरे हे प्रश्नच येणार नाहीत. नक्कीच नक्कीच. सरांनी इतक्या छान पद्धतीने हे सांगितलंय, मी आता जास्त त्याच्यावर बोलत नाही, तर एवढंच म्हणेन की खरंच ज्याला शक्य आहे त्या प्रत्येक व्यक्तीनं रक्तदान करावं. आणि दानासारखं दुसरं अनमोल काही नाही आहे, मग कुठल्याही प्रकारचं दान असेल. पण आत्ता आपल्याला रक्तदानाची गरज आहे, आपल्या देशाला या रक्ताची गरज आहे. तर आपणच सगळे नागरिक जे आहेत पात्र रक्तदानासाठी, तर ते सगळे पुढे येऊया. मी एक शास्त्रीय कारण पण या ठिकाणी सांगू शकेन की आयुर्वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की, आणि हे आपण बघितलं तर लक्षात येईल तुमच्या, की स्त्रिया ह्या पुरुषांपेक्षा जास्ती जगतात आणि जास्त चांगलं जगतात. त्याचं कारण असं असतं की निदान पहिले 40 वर्ष तरी, म्हणजे 12व्या-13व्या वर्षापासून 40 वर्षापर्यंत दर महिन्यात मासिक पाळीच्या दृष्टीने त्यांच्या शरीरातून जर रक्त जातं आणि नवीन रक्त येतं, हे नवजीवन त्यांना मिळत राहतं. आणि या म्हणून असं त्यांचं म्हणणं असं की पुरुषांनी सुद्धा अशा तऱ्हेने जर रेग्युलर रक्तदान करत राहिलात तर जनरल हेल्थ ज्याला म्हणता येईल तशी वाढता येईल. कारण नवीन नवीन सेल्स होतात, नाहीतर पुरुषाला तसा संबंधच नाहीये नवीन होण्याचं. जे मरतील ते मरतील. ते RBCचं आयुष्य असतं 120 दिवस. आता नवीन एक जाता जाता सांगतो की तुम्ही म्हणाल की भविष्याचं काय. आता परत तुम्ही सगळ्यांनी पेपरमध्ये कदाचित वाचलंय की ऑक्सफर्डमध्ये, इंग्लंडमध्ये आर्टिफिशियल ब्लड म्हणजे कृत्रिम रक्त निर्माण करायला प्रयोग सक्सेसफुल झालेला आहे. आणि ते रक्त 2 व्हॉलंटियर्सना दिल्यानंतर त्यांना त्याचा काही इफेक्ट झालेला नाहीये, त्यामुळे ते हळूहळू मार्केटमध्ये येणार आहे. तर तुम्ही मला विचाराल की मग या रक्तपेढ्यांचं काय होणार. तर तसं त्याचं हे असं आहे की त्यातला ऍडव्हान्टेज असा आहे, आपलं जे रक्त आपण ज्यावेळेला देतो त्यावेळेला जे आयुष्य असतं 120 RBCचं, जेव्हा रक्त देतो त्याच्यामध्ये काही RBCs अशा असतील किंवा काही रक्तपेशी अशा असतील की त्या कालच निर्माण झाल्यात, त्या आणखीन 119 दिवस जगणार आहेत. पण त्यातल्या बऱ्याचशा अशाही असतील की 118 किंवा 119 दिवस त्यांचं आयुष्य गेलेलं आहे आणि ते मरणार आहेत. तर असं मिक्स्ड रक्त त्यांना मिळतं. आणि हे जे आपण नवीन रक्त करणार आहे हे रक्त कसं आहे की सगळे एका बॅचचे,
तेवढं जगणार आहेत. म्हणजे फ्रेश म्हणजे फ्रेश. तर जे थॅलेसेमिया किंवा असे अबादी आणखीन एक तुम्ही म्हणालात की आपली रक्तपेढी आहे ही थॅलेसेमिया म्हणून जो रोग, रक्ताचा एक रोग असतो की ज्यांना दर महिन्याला 15 दिवसाला 3 आठवड्याला त्यांना रक्त चढवायला लागतं. आपण त्यांना टोटली फ्री देतो आपली ब्लड बँक. त्यांच्याकडून पैसे घेत नाही. हे लोककार्य आपण नक्कीच करत राहतो. तर त्या मंडळींना आता जे महिन्यानी घ्यायला लागतं ते अशा फ्रेश सगळेच्या सगळे चांगल्या जर आरबीसीस त्यांना मिळाल्या फ्रेश तर कदाचित 2 महिने 3 महिने 6 महिन्यांनी घ्यायला लागेल. हा एक ऍडव्हान्टेज होईल. पण अर्थात मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट म्हणा, त्याची किंमत म्हणा, ही सामान्यांना न परवडण्यासारखी आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रक्तही होणार नाही. त्यामुळे शेवटी माणसानीच माणसाला रक्तदान करून, म्हणजे जरी कृत्रिम रक्त आलेलं असलं तरी जर रक्तदान केलं तर नक्कीच त्याचा फायदा जास्त होणार आहे. आणि सगळ्याच दृष्टिकोनातून म्हणजे आर्थिक जेव्हा आपण विचार करतो तर त्या दृष्टिकोनातून तर तो हा खूपच फायदा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही. तर मंडळी, हे सगळं ऐकल्यावर मला वाटतं की तुमच्या मनात पण रक्तदानाची इच्छा नक्कीच तयार झाली असणार आहे. आणि जर ती झाली असेल तर नक्की जाऊन रक्तदान करा. आज आपल्याबरोबर होते सांगलीतले पहिले रेडिओलॉजिस्ट आणि शिरगावकर ब्लड बँकेचे संस्थापक सदस्य आणि इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे व्हाईस प्रेसिडेंट, ज्यांच्याकडे बघितल्यावर खूप समाधान मिळतं की ज्यांनी इतकं चांगलं कार्य आपल्या सांगलीसाठी केलेलं आहे, ते डॉक्टर श्रीनिवास नाटेकर. तर सर, इथं येऊन तुम्ही हे सगळं सांगितलं, मी कसे तुमचे आभार मानू मला कळत नाही. आभार आपण नको एकमेकाचे मागायला. आपण असं समजूया की जे श्रोते आता ऐकतायत ते आता तरी उठून साधारण ब्लड बँकेमध्ये रक्त द्यायला जातील किंवा निदान उद्या सकाळी उठल्यानंतर आपल्या बहीण भावाला घेऊन किंवा आपल्या मित्र मंडळींना घेऊन तिथे जाऊन ते सेलिब्रेट करतील असं आपण समजूया. आणि तोच खरं सांगायचं म्हणजे आपल्या ह्या आजच्या गप्पांचा फलश्रुती आहे असं मला वाटेल. अगदी. तर खरंच तरी पण तुम्ही इथे येऊन हे सगळं सांगितलं त्याबद्दल मनापासून मी आभार मानते. आणि मंडळी, आज आम्ही इथेच थांबतोय. नमस्कार. धन्यवाद.